शाश्वत उपाययोजना राबवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे। प्रभात डे बोर्डिंग शाळेतल्या कम्युनिटी किचनमध्ये दररोज तब्बल 1800 विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार केलं जातं, तेही कोणतेही गॅस किंवा लाकूड न वापरता। पाहूया या अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रमावर आधारित विशेष वृत्तांत। अकोल्यात प्रभात डे बोर्डिंग शाळा शिस्तबद्ध वातावरण आणि आधुनिक सुविधांसाठी ओळखली जाते। शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाला तेवढंच महत्त्व दिलं जातं। 2024 मध्ये ही शाळा मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून पहिली आली। इथे दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन 10 वर्षापूर्वीच शाळेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो म्हणजे फ्लेमलेस कम्युनिटी किचनची संकल्पना स्वीकारण्याचा। प्रभात किड्स स्कूल ही शाळा डे बोर्डिंग स्कूल आहे। डे बोर्डिंग स्कूल असल्याने इथे आम्ही विद्यार्थ्यांना जेवण नाश्ता सुद्धा देत असतो। तो देताना तो सिलेंडरवर च्या आधारे न बनवता आम्ही फ्लेमलेस किचनचा वापर केला आहे, ज्याला थर्मिक फ्लुइड हीटर असं म्हणतात। यामध्ये आम्ही जे ॲग्रिकल्चर वेस्ट पासून बनणारे गट्टू किंवा पॅलेट्स असतात ते आम्ही या बॉयलरमध्ये टाकतो। यात एका फूड ग्रेड ऑइलला गरम करतो आणि ते ऑइल कढईपर्यंत नेतो आणि त्या कढईतून मग त्या कढईच्या माध्यमातून अन्न शिजतं। हे सगळी सिस्टीम आमच्याकडे मागच्या 10 वर्षापासून आहे। त्याच्यामुळे आता आखाती युद्धामुळे जो काय सिलेंडर टंचाईचा जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा आम्हाला जराही फरक पडलेला नाही। इथे रोज 1500 मुलांचं जेवण अगदी बिनधास्तपणे आम्ही लोक करू शकतो आणि सहज करू शकतो। विशेष म्हणजे फ्लेमलेस किचन असल्यामुळे आमच्या स्वयंपाकघरात कुठेही आग नाही, विस्तव नाही आहे। त्यामुळे रूमचं टेम्परेचर चांगलं राहतं, कमी राहतं आणि सुरक्षितता हा सगळ्यात मोठा भाग आहे की हे सगळं खूप सुरक्षित आहे। त्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा सुरक्षिततेकडे तेवढं लक्ष दिलं जातं। पूर्वी विद्यार्थ्यांचं जेवण तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर तर कधी लाकडाचा वापर केला जायचा। यामुळे प्रदूषण तर व्हायचंच, पण त्याशिवाय सिलेंडर मिळायला येणाऱ्या अडचणी आणि खर्च अधिक व्हायचा। आता मात्र पैशाची बचत होत असून इथे दररोज शेकडो किलो अन्न सहज तयार केलं जातं। ही संपूर्ण प्रक्रिया वेगवान, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण आहे। जवळपास 1500-2000 विद्यार्थी रोज जेवण करतात, तर त्यांना एक चांगलं डाएट असलेलं फूड मिळावं, त्यांना त्याच्यात सगळे म्हणजे जीवनसत्व जे आहेत ते राहिले पाहिजेत, ते जीवनसत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून गुणवत्ता वाढवण्यासाठी झाला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आपण विद्यार्थ्यांना सांगतो की पर्यावरणवादी तुम्ही व्हा, पण मग आपलं किचनही जर पर्यावरणपूरक असेल तर त्याचा जास्त चांगला इफेक्ट मुलांवर होईल आणि मुलं त्यातून शिकू शकतील। आणि म्हणून ह्या कम्युनिटी किचनची संकल्पना आली। त्याच्यामध्ये संपूर्ण वाफेवर अन्न शिजवलं जातं आणि त्याच्यामध्ये जे मूलतः गुणतत्व असतात अन्नामध्ये ते तसेच कायम राहतात आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात। फूड ग्रँड ल्युब्रिकंट ऑइल बॉयलरद्वारे गरम करून कॉम्प्रेसरद्वारे स्वयंपाकघरातल्या कढईपर्यंत पोहोचतं। कढई गरम होताना धूर किंवा प्रदूषण होत नाही। शिवाय स्वयंपाकघरातलं तापमान नियंत्रित राहतं। कोणत्याही विद्युत प्रवाहाशिवाय कार्य करणारी ही पद्धत सुरक्षित असल्यानं स्वयंपाकघरातले कामगार सुद्धा सुरक्षित असतात। तर आम्हाला इथं म्हणजे असं काही दुर्घटना होण्याची शक्यता नाही आहे आणि आम्हाला काम करताना आनंद वाटतो। थंड राहते आम्हाला वातावरण। आम्ही पोळेही करतो तर आम्हाला गरम होत नाही आणि गरम वाफ सुद्धा लागत नाही। गॅसच्या शेगड्यांची कशी वाफ लागते, आम्हाला इथं वाफ वगैरे काहीच लागत नाही आणि इथं मेसचं म्हणजे आजूबाजूचा परिसरही थंड राहतो, तसं गरम होत नाही आम्हाला बॉयलरच्या। गॅस टंचाईसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा अखंडपणे सुरू राहणारं हे किचन शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम आहे। अकोल्यातल्या शाळेचा हा उपक्रम फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत धूरमुक्त कम्युनिटी किचनचा हा प्रयोग सामाजिक संस्था, धार्मिक स्थळं, वसतिगृह यांच्यासाठी आदर्श पर्याय ठरेल हे निश्चित आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। आता राज्याच्या